सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रस्तुत शाळा बंद पण ऑनलाईन अध्ययन अविरत सुरू या उपक्रमातील शाळेतील मी मानसी भवर, अंधेरी नवीन मराठी माध्यमिक शाळा दाऊदबाग या शाळेतील शिक्षिका, उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षक वृंदांचे आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आज आपण या उपक्रमातील मराठी या विषयातील व्याकरण या घटकातील समास हा उपप्रकार अभ्यासणार आहोत. चला तर मग आज आपण समास हा उपप्रकार अभ्यासूया. आपण मराठी भाषा ही जेव्हा शिकतो तेव्हा त्या मराठी भाषेतील शब्दांची रचना काय असते किंवा शब्द कसे तयार होतात हे कालच आपण अभ्यासलेलं आहे. आणि कालच्या या तासिकेमध्ये आपण प्रत्यय घटित शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द असे अनेक शब्द अभ्यासलेले आहेत. या शब्दातील साधित शब्दातील उपप्रकार म्हणजे सामासिक शब्द. हे सामासिक शब्द समासामध्ये कसे महत्वाचे असतात हे आज आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. तर चला समास व समासाचे मुख्य प्रकार आज आपण या ठिकाणी अभ्यासूया. सर्वप्रथम आपण समास म्हणजे काय आणि या समासासाठी आवश्यक कोणत्या बाबी असतात त्या समजून घेणार आहोत. सर्वप्रथम सामासिक शब्द आणि विग्रह हे दोन लक्षात घेण्यासारखे महत्वाचे मुद्दे समासामध्ये येतात. तर सामासिक शब्द म्हणजे काय असतो आणि विग्रह म्हणजे काय असतो हे या ठिकाणी जाणून घेऊया. सामासिक शब्द म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण आणि या एकत्रीकरणातनं तयार होणारा नवीन जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द होय. जसं आपण दैनंदिन जीवनात पाहतो की आपण अनेक गोष्टींची काटकसर करत असतो आणि ही काटकसर करत असतानाच आपण शब्दांची पण काही काटकसर करतो आणि या काटकसरीतनं सामासिक शब्दांचा जन्म होतो आणि या सामासिक शब्दातनं आपल्याला भाषा वापरणं सहज आणि सोपं जातं. विग्रह म्हणजे काय तर विग्रहामध्ये जे सामासिक शब्द असतात त्या सामासिक शब्दांचे स्पष्टीकरण केलेले असते आणि तेही कमीत कमी शब्दात. उदाहरणार्थ आपण एक साधं सरळ उदाहरण पाहिलं तर बटाटे घालून तयार केलेला वडा हा जो पूर्ण आपण ज्याला वाक्य म्हणूया की बटाटे घालून तयार केलेला वडा हा जो विग्रह आहे हा विग्रह आपण प्रत्येक वेळी न म्हणता एकच शब्द वापरतो आणि तो म्हणजे बटाटे वडा. म्हणजे बटाटे वडा हा जो आपण शब्द तयार केलेला आहे तो म्हणजे सामासिक शब्द आहे. आणि जे आपण बटाटे घालून तयार केलेला वडा असं स्पष्टीकरण जे देतो ते म्हणजे त्याचा विग्रह आहे. म्हणजेच शब्दांचे एकीकरण होऊन तयार होणारा जो जोड शब्द असतो म्हणजे सामासिक शब्द आणि ज्या शब्दांचे आपण स्पष्टीकरण करतो त्याला आपण विग्रह असे म्हणत असतो. मग जोड शब्द या बनवण्याच्या या क्रियेला आपण समास असे म्हणत असतो. तर समास म्हणजे काय या प्रक्रियेमध्ये सामासिक शब्द आणि विग्रह यांना महत्वपूर्ण स्थान आहे आणि त्यावरूनच आपल्याला समास हा ओळखता येत असतो. म्हणून सामासिक शब्द बनताना दोन महत्वाचे पद म्हणजे शब्द एकत्र येतात आणि हा जो सामासिक शब्द बनतो त्या शब्दातनच आपल्याला त्याच्या विग्रहावरून आपल्याला समास काय आहे हे समजून घेता येतं. समास आणि समासाचे उपप्रकार आपण या ठिकाणी 9वी आणि 10वीच्या दृष्टीने लक्षात घेणार आहोत. समासाचे प्रकार. सामासिक शब्दांचे कोणते पद म्हणजे कोणता शब्द महत्वाचा आहे यावरून आपल्याला समासाचे प्रकार अभ्यासता येतात. मग समासामध्ये वेगवेगळे शब्द एकत्र आलेले आपण पाहिले आणि त्या समासाच्या शब्दांच्या प्रकारामध्ये आपल्याला जो शब्द महत्वाचा आहे त्या शब्दाच्या महत्वावरून समासाचे प्रकार लक्षात घेता येतात. तर समासाचे असे किती प्रकार पडतात तर समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे प्रमुख 4 प्रकार समासाचे पडतात.
या 4 प्रकारांचे काही उपप्रकार पण आहेत. त्यात तत्पुरुष समासाचा द्विगु समास, द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समास द्वंद्व समास हे जे उपप्रकार आहेत ते आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी पाहणार आहोत. समासाच्या या प्रमुख 4 प्रकारांचे आणि त्यांच्या उपप्रकारांचे आज आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. चला तर मग पहिला जो प्रकार आहे अव्ययीभाव समास हा आपण सर्वप्रथम बघूया. जेव्हा समासातील पहिलं पद बहुधा अव्यय असतं आणि ते महत्वाचे असते आणि सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणासारखा जेव्हा केलेला असतो तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. बघा, जर आपण उदाहरण पाहिले तर ही व्याख्या आपल्याला अधिक स्पष्ट करून घेता येईल. आ जन्म म्हणजे जन्मापासून, आ मरण म्हणजे मरेपर्यंत, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, यथाक्रम क्रमाप्रमाणे या 4ही उदाहरणात जर आपण पाहिलं तर आ जन्म हा जो शब्द आहे तो म्हणजे सामासिक शब्द आणि जन्मापासून हा त्याचा झाला विग्रह. आणि या विग्रहामध्ये आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला पहिलं पद महत्वाचं दिसतं आणि त्याला जोडून येणारा जो अव्ययी शब्द आहे तो लक्षात घ्यावा लागतो. अव्ययी समासामध्ये अव्यय आलेले असतात म्हणजे उपसर्ग आलेले असतात. कालच आपण अभ्यास केलेला आहे. उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द हे शब्द अव्ययीभाव समासात सर्वथा येत असतात. वरील उदाहरणात पासून, पर्यंत, प्रत्येक, प्रमाणे हे अव्ययी शब्द आपल्याला आलेले दिसतात. बरेचशा विद्यार्थ्यांना अव्यय म्हणजे काय हेही कळत नाही. तर आपण बघा, ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, काळ यानुसार अजिबात बदल होत नाही, कोणताही बदल होत नाही, अशा शब्दांना आपण अव्ययी शब्द असे म्हणत असतो. मग असे शब्द जेव्हा या ठिकाणी येतात, जेव्हा आपण त्यांचा विग्रह करतो आणि त्या विग्रहामध्ये आपल्याला ते शब्द दिसतात तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समासाचे शब्द आहे असे म्हणत असतो. यावरून आपल्याला अव्ययीभाव समास कळू शकतो. दुसरा जो समासाचा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना आपण त्याच्यात घालतो किंवा टाकतो तेव्हा त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे काय तर जेव्हा समासाचं दुसरं पद महत्वाचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने आपल्याला जो गाळलेला शब्द आहे तो त्यात ऍड करायचा आहे म्हणजे टाकायचा आहे किंवा विभक्ती प्रत्यय त्याला लावायचा आहे, असं जेव्हा असतं तेव्हा ते शब्द म्हणजे तत्पुरुष समासाचे असतात. उदाहरणार्थ तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ हा त्याचा विग्रह बघा. तोंडाने पाठ, ने हा शब्द आलेला आहे. ने हे जे अक्षर आहे हे अक्षर विभक्ती प्रत्ययाचं आहे. मग तोंडाने पाठ म्हणजे तोंडाने पाठ केलेले. मग हा जो आपण विग्रह पाहतो त्यावेळेस ने हा विभक्ती प्रत्यय आल्याने हा तत्पुरुष समास आहे हे आपल्याला कळते. तसं दुसरं उदाहरण बघा, महादेव, महान असा देव. या ठिकाणी असा हा शब्द आपण याच्यात ऍड केलेला आहे म्हणजेच टाकलेला आहे. व्याख्येप्रमाणे आपण विभक्ती प्रत्यय किंवा एखादी शब्द त्यात टाकतो म्हणजेच तो तत्पुरुष समास आहे हे आपल्याला चटकन लक्षात येतं. देव पूजा, देवाची पूजा. देव हा एक शब्द झाला आणि पूजा हा दुसरा शब्द झाला आणि हे दोघं शब्द एकत्र आल्यानंतर जो सामासिक शब्द तयार झाला तो म्हणजे देवपूजा. आणि या विग्रह करताना जी हा प्रत्यय आपण ऍड केला म्हणजेच विभक्ती प्रत्यय ऍड केल्यामुळे तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे हे आपल्या लक्षात येईल. तत्पुरुष समासाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे द्विगु समास. द्विगु समास म्हणजे समासातला नंबर 1 असं जर आपण म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. नंबर 1 मी यासाठी म्हटलं की नंबर 1 म्हणजे नंबर 1. 1 म्हटल्यानंतर आपल्याला संख्या आठवते म्हणजे ज्या समासामध्ये संख्या आहे तो समास म्हणजे द्विगु समास असतो. मग ज्या समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असते व शब्दांवरून आपणास एका समूहाचा बोध होतो त्यास द्विगु समास असे म्हणतात.
अतिशय साधा आणि सरळ, समजण्यास अगदी सर्वांना कळणारा असा हा द्विगु समास आहे. याचे उदाहरण आपण जर बघितले तर याच्यावरनं हा द्विगु समास आपल्याला अधिक स्पष्ट होताना दिसेल. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. त्रिभुवन हा जो सामासिक शब्द आहे त्या सामासिक शब्दामध्ये त्रि म्हणजे काय तर 3 आणि भुवन म्हणजे काय तर एक समूह आहे, 3 भुवनांचा समूह आहे. मग विग्रहात बघा 3 भुवनांचा समूह म्हणजेच हा जो समास आहे तो द्विगु समास आहे. हे आपल्याला सामासिक शब्द आणि विग्रह यावरून लक्षात येईल. दुसरं उदाहरण बघा, नवरात्र, 9 रात्रींचा समूह. म्हणजे 9 हा एक शब्द झाला, रात्र हा दुसरा शब्द झाला आणि एकत्र आल्यानंतर नवरात्र हा सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह म्हणजे 9 रात्रींचा समूह. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिसते आहे आणि एक समूह दिसतो आहे. एक संख्या आणि समूह जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा तो आपला द्विगु समास असतो, हे आपल्याला स्पष्ट लक्षात येते. अशी अनेक उदाहरणं आपण बघू शकतो आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक शब्द आपण वापरतही असतो. पंचवटी, चातुर्मास असे अनेक शब्द आपल्याला द्विगु समासात बघता येतात. तिसरा आपला समासाचा जो प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय तर याच्यात दोन्ही पदे महत्वाची आहेत. जसा तराजू असतो आणि तराजूचे दोन्ही पारडे हे समान असावे लागतात, अगदी तसंच द्वंद्व समासात देखील ज्या दोन्ही जी शब्द आहे ते अर्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने दोन्ही पद म्हणजेच दोन्ही शब्द लक्षात घ्यावे लागतात आणि हे समान दर्जाचे असतात. मग आपण व्याख्या जर पाहिली तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असतात म्हणजे समान दर्जाचे असतात त्यास आपण द्वंद्व समास असे म्हणत असतो. या समासात सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे उभयानवी अव्ययांचा समावेश असतो. या समासाचं ओळख आपल्याला जर पटवून घ्यायची असेल किंवा आपल्याला सहजच लक्षात घ्यायचं असेल तर या समासातले जे अव्यय आहेत ते उभयानवी अव्यय असतात आणि त्याचा वापर या समासात केलेला दिसतो आणि अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे अत्यंत महत्वाची असतात. या समासाचे काही उपप्रकारही पडतात, ते उपप्रकार पण आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द्वंद्व समासाची उदाहरणं खालीलप्रमाणे बघा. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. या राम लक्ष्मण या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केला राम आणि लक्ष्मण. यात बघा की राम हा एक शब्द आहे, लक्ष्मण हा एक शब्द आहे, म्हणजे रामही महत्वाचा आहे आणि लक्ष्मणही महत्वाचा आहे, म्हणजे दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची आहे. मग अशी जेव्हा दोन्ही पदे महत्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास हा होत असतो आणि या द्वंद्व समासामध्ये आपल्याला उभयानवी अव्ययाचा समावेश झालेला दिसतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. बघा या ठिकाणी किंवा हा शब्द आलेला आहे म्हणजेच उभयानवी अव्ययाचा समावेश या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. आई बाप, आई व बाप, आई पण महत्वाची आहे आणि बाप हा शब्द पण महत्वाचा आहे आणि हे दोन शब्द जे आहे ते व या शब्दाने जोडले गेलेले आहेत. केर कचरा, केर कचरा वगैरे इतरही वस्तूंचा समावेश झाला म्हणून केर कचरा. या समासाचे उपप्रकार जर आपण पाहिले तर आपल्याला हा समास आणखी व्यवस्थित समजू शकतो. या समासाचे उपप्रकार बघूया. इतरेत्र द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. आपण सर्वप्रथम इतरेत्र द्वंद्व समास हा अभ्यासणार आहोत. इतरेत्र द्वंद्व समास म्हणजे काय असतो त्याची व्याख्या जर आपण पाहिली तर ज्या समासात आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा उपयोग करावा लागतो तेव्हा त्यास इतरेत्र द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. आई वडील, आई आणि वडील असे दोन्ही पदे महत्वाची आहे आणि ही दोन्ही पदे, पदे म्हणजेच काय शब्द, ही दोन्ही पदे आणि या शब्दाने जोडली गेलेली आहे. विग्रह बघा. आई वडील, आई आणि वडील आणि हा शब्द जेव्हा येतो विग्रहामध्ये तेव्हा हा इतरेत्र द्वंद्व समास आहे हे आपल्याला ओळखता येते. 21, 1 आणि 20
असा 2 शब्दांचा जो विग्रह आहे, 1 आणि 20 या विग्रहामध्ये आपल्याला आणि शब्द दिसतो, म्हणजेच हा इतरेतर द्वंद्व समास आहे. दुसरा आपण प्रकार बघूया, वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासामध्ये अथवा किंवा या विकल्प दाखविणाऱ्या अव्ययांचा उपयोग करावा लागतो तेव्हा त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पास नापास, पास किंवा नापास, खरे खोटे, खरे किंवा खोटे. या समासामध्ये जर आपण पाहिलं तर या समासात साधारणतः विरुद्ध अर्थाच्या जोड्या असतात. बघा, पास नापास, पासच्या विरुद्ध नापास, खरे खोटे, खरेच्या विरुद्ध खोटे. म्हणजे आपण जर विग्रह पाहिला तर विरुद्ध अर्थाच्या जोड्या असतील आणि त्यामध्ये जे अव्यय आलेलं आहे ते किंवा वा अथवा असे आलेले असतात. म्हणजेच उभयनामी अव्यय येताना ते किंवा अथवा वा असे शब्द असतात. म्हणून विकल्प दाखवलेला असतो आणि हा विकल्प या शब्दांनी दाखवून आपल्याला या शब्दांमधनं वैकल्पिक द्वंद्व समास लक्षात घेता येतो. तिसरा समासाचा जो प्रकार आहे तो म्हणजे संहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील महत्वाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला दिसतो, म्हणजे संहार केलेला असतो, त्यास आपण संहार द्वंद्व समास असे म्हणतो. मग इतरही वस्तू म्हणजे काय? त्याच जातीतल्या इतर वस्तूंचा कोणत्या जातींचा समावेश असतो म्हणजे संहार द्वंद्व असा समास होतो. तर आपण उदाहरणं पाहिली तर आपल्याला नक्कीच संहार द्वंद्व समास सहजतेने समजतो. भाजीपाला, भाजीपाला आपण असं म्हटल्यानंतर अनेक वस्तूंचा त्यात समावेश असतो. भाजीपाला, मिरची, कोथिंबीर या आणि इतरही वस्तू त्यात ऍड झालेल्या दिसतात किंवा त्याच्यात आलेल्या दिसतात. समाहार, समाहार म्हणजे काय? समावेश, म्हणजे इतरही वस्तूंचा, त्याच जातीच्या इतरही वस्तूंचा समावेश. चहा पाणी, जेव्हा पाहुणे आपल्याकडे येतात आणि आपण चहा पाणी देतो तर चहा आणि पाणी फक्त एवढ्याच 2 गोष्टी देत नाही तर इतरही वस्तू आपण देत असतो. जसे अल्पाहाराचं असेल, फराळाचे पदार्थ असतील, इतरही अनेक आपण पदार्थ जेव्हा देतो तेव्हा त्या ठिकाणी चहा पाणी या शब्दातनं आपल्याला द्वंद्व समास आणि तो संहार द्वंद्व समास आहे हे लक्षात घेता येते. या 3 मुख्य प्रकारानंतर आपण चौथा जो समासाचा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. हा शेवटचा समासाचा प्रकार आणि तो समजण्यासही अतिशय सोपा, सरळ आहे. ज्या समासातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून या दोन्हींवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्या पदाचा ज्यावेळी बोध होतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. बघा, आपण आतापर्यंत जे 3 समास पाहिले, अव्ययभाव समास, त्यात आपल्याला पहिलं पद महत्वाचं होतं. दुसरा जो पाहिला तत्पुरुष समास, त्याच्यात आपल्याला दुसरे पद महत्वाचे होते. द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदे महत्वाची होती. आणि चौथा जो प्रकार आहे त्या चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला दोन्ही पदे महत्वाची नसून आपल्याला तिसऱ्याच पदाचा अर्थबोध घ्यायचा आहे. तिसरेच पद आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. उदाहरणार्थ गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला तो. असा कोण असतो? असा जो आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. गजानन म्हणजे गज म्हणजे काय? तर ज्याचे हत्तीसारखे तोंड आहे असा. गजाचे आनंद आहे असा तो. मग तो कोण? तो गणपती. म्हणजे आपल्याला इथे गणपती हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. मग असा कोण आहे? मग असा शंकर म्हणजेच महादेव आहे. म्हणजे आपल्याला तिसरं पद म्हणजे तिसरा शब्द लक्षात घ्यायचा आहे. चौकोन, 4 आहेत कोण ज्याला तो. म्हणजे ज्याचे कोण 4 आहेत आणि ते काटकोन आहेत अशी जी आकृती आहे ती आकृती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे तिसरा शब्द, तिसरा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत असतो आणि त्यातनं आपल्याला बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे हे लक्षात घेता येतं. अशा प्रकारे आज आपण अव्ययभाव समास, तत्पुरुष समास,
द्विगु समास हा त्याचा उपप्रकार, आणि त्यानंतर द्वंद्व समास, त्याचेही 3 उपप्रकार, इतरेत्र द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास असे उपप्रकार, आणि चौथा बहुविरी समास असे 4 प्रकार समासाचे आपण थोडक्यात पाहिलेले आहेत. आता या 4ही प्रकारांच्या 4 काही महत्वाच्या बाबी आहेत. 4ही प्रकारांच्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या जर लक्षात घ्यायच्या असेल किंवा आपल्याला थोडक्यात जर डोक्यात म्हणजे आपल्याला पटकन कळालं पाहिजे की हा कोणता समास आहे हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला काही महत्वाच्या बाबी आपण जर लक्षात ठेवल्या किंवा घेतल्या तर आपल्याला नक्कीच हा समास म्हणजे प्रत्येक समास आपल्याला लगेच चटकन कळू शकतो. पहिला जो समास होता आपला अव्ययभाव समास, यात काय असतं तर उपसर्ग आलेले असतात आणि पहिलं पद महत्वाचं असतं. दुसरा जो समास होता आपला त्यात होता तत्पुरुष समास. मग त्या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे होते आणि दुसऱ्या पद महत्वाचे असून त्याची जी उदाहरणं होते त्याच्या उदाहरणामध्ये आपल्याला विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्द टाकायचे होते. द्वंद्व समास अभ्यासताना आपल्याला बघितलं आपण की तराजू आठवायचा की दोन्ही पदे सारखी, दोन्ही पदांना सारखंच महत्व आहे. आणि बहुविरी समासामध्ये पहिलं पण पद आणि दुसरे पण पद लक्षात न घेता आपल्याला तिसरं पद लक्षात घ्यायचं असतं. म्हणजे तिसरा शब्द जो येतो तो शब्द आपल्याला विचारात घ्यायचा असतो, म्हणजे तोच समास म्हणजे बहुविरी समास. आणि जे आपण उपप्रकार अभ्यासले तत्पुरुष समासाचा जो द्विगु समास होता त्यात संख्या आलेली होती. मी तुम्हाला सांगितलं की नंबर 1 समास म्हणजे नंबर 1 समास म्हणजे त्यात संख्या आहे, म्हणजे तो समास द्विगु समास आहे. आणि द्वंद्व समासाचे जे प्रकार आपण अभ्यासले त्याच्या प्रत्येकामध्ये उभयनवी अव्ययांचा समावेश होता. त्यात पहिला जो आपण प्रकार पाहिला त्यात इतरेत्र द्वंद्व समासामध्ये आणि व हे समुच्चय बोधक अव्यय आलेले होते. तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये अथवा किंवा या विकल्प दर्शवणाऱ्या शब्दांचा समावेश होता. तर तिसरा जो प्रकार होता समाहार द्वंद्व समास, यात इतर जात म्हणजे त्याच जातीच्या इतरही वस्तूंचा समावेश होता, म्हणजे समाहार होता. वगैरे व इतरत्र वस्तू असं जेव्हा असतं तेव्हा तो समाहार द्वंद्व समास आहे असे आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघा की पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अव्ययभाव समास हा जो पहिला यात आपल्याला अव्यय दिसले. 2 नंबरचा जो समास आपण पाहिला तत्पुरुष समास, यात आपण दुसरे पद महत्वाचे आहे हे लक्षात घेतलं आणि विभक्ती प्रत्यय आणि शब्द त्यात ऍड केलेला आहे. तिसरं जे आहे त्या तिसऱ्यामध्ये आपण दोघी पद महत्वाचे घेऊन त्याचे 3 प्रकार अभ्यासले. त्यानंतर या 3 प्रकारामध्ये उभयनवी शब्द जसे आहेत आलेले त्यानुसार आपण हे 3 प्रकार अभ्यासले. आणि चौथा जो होता बहुविरी समास, त्याच्यात आपल्याला तिसरे पद आणि तिसऱ्या पदाचा बोध लक्षात घेऊन हा जो समास सोडवला जातो त्यानुसार आपल्याला बहुविरी समास हा लक्षात घ्यावा लागला. आणि या सर्वांचे आपण थोडक्यात पाहिलं. त्यात प्रत्येक समासाचे जर आपण काही उदाहरणं जर पाहिले तर आपल्याला आणखी हे समास व्यवस्थित कळू शकतील. तर अव्ययभाव समास जो आहे त्या अव्ययभावाची आपण काही समासाची उदाहरणं बघूया. दररोज, दररोज म्हणजे काय, प्रत्येक रोजी म्हणजे प्रत्येक दिवशी. गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी. बघा या ठिकाणी गावोगाव या सामासिक शब्दाचा विग्रह करताना प्रत्येक गावी, इथं प्रत्येक हा अव्यय जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे आणि तो अव्यय लक्षात घेऊन हा अव्ययभाव समास आहे हे आपल्याला लक्षात येते. दारोदार, प्रत्येक दारी. दुसरा जो होता तत्पुरुष समास, त्याची काही उदाहरणं बघा की गाव देवी, गावाची देवी. तत्पुरुष समास म्हटला म्हणजे विभक्ती प्रत्यय येतो आणि त्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. गावाची देवी, ची हा प्रत्यय लागला. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, यासाठी साठी हा जो शब्द होता तो आपण ऍड केला. राजपुत्र, राजाचा पुत्र, चा हा प्रत्यय लागला. घर जावाई, घरातील जावाई. त्याच्यानंतर उपप्रकार जो होता द्विगु समास, त्याची उदाहरणं अतिशय सोपी असतात, ती चटकन तुम्हाला लक्षात येतील. अष्टभुजा,
अष्ट हा एक शब्द झाला, भुजा हा दुसरा शब्द झाला आणि सामासिक शब्द तयार झाला अष्टभुजा, म्हणजे 8 भुजांचा समूह. पंचधातू 5 धातूंचा समूह. दश दिशा 10 दिशांचा समूह. सप्तरंग 7 रंगांचा समूह. चौक 4 रस्त्यांचा समूह. नवसागर 9 सागरांचा समूह. हे उदाहरण समजण्यास आणि हा समास ओळखण्यास अतिशय सोपा असतो. आणि त्यानंतरचे द्वंद्व समासाची उदाहरणं आपण बघितली तर द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असून ते आणि व या शब्दांनी जोडलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. पशु पक्षी, पशु आणि पक्षी. विटी दांडू, विटी व दांडू. मामा मामी, मामी आणि मामा व मामी. असे आपल्याला इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण लक्षात घेता येतील. तसंच वैकल्पिक द्वंद्व याच्यात विकल्प दाखवलेला असतो, म्हणजेच काय की हे किंवा ते. मग उदाहरण बघा, मागे पुढे, मागे किंवा पुढे. किंवा हा शब्द आला. 9 10, 9 किंवा 10, हे किंवा ते. 9 असू शकतो किंवा 10 असू शकतात असं आपण बऱ्याच वेळा बोलताना बोलत असतो. लहान मोठे, लहान अथवा मोठे. बरे वाईट, बरे अथवा वाईट. असे विरुद्ध शब्दांच्या जोड्या विकल्पामध्ये साधारणतः आपल्याला आलेल्या दिसतात. समास द्वंद्व समासामध्ये आपण पाहिलं की इतरही पदार्थांचा समावेशात आलेला असतो. पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे, म्हणजे इतरही वस्तू त्याच्यामध्ये ऍड झाल्या. पाणी पाऊस, पाणी पाऊस वगैरे. वादळ वारा, वादळ वारा वगैरे. पान सुपारी, पान सुपारी आणि त्याच्यासोबत आलेले इतर पदार्थ. अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण म्हटल्यानंतर फक्त आपण अंथरूण आणि पांघरूण एवढंच लक्षात घेत नाही तर आलेलं उशी वगैरे, बेडशीट याही इतर वस्तू ज्या आहेत त्याही आपण लक्षात घेतो. म्हणजेच हे जे समासाचे उदाहरण आहे ते समास द्वंद्व समासाचे उदाहरण आहे, हे आपल्याला लक्षात घेता येतं. बहुविधी समासात पाहिलं आपण की आपल्याला तिसरा शब्द लक्षात घ्यायचा असतो अर्थाच्या दृष्टीने. आणि लंबोदर, लंब आहे उदर ज्याची असा तो म्हणजे कोण? गणपती. अनंत, नाही अंत ज्याला असा तो कोण? निरोगी, नाही रोग ज्याला असा तो म्हणजे निरोगी. असं आपल्याला तिसऱ्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा असतो. आणि आपण जे उदाहरणं आणि 3 समासाचे जे प्रकार पाहिलेले आहेत त्या प्रकारावरून आपल्याला लक्षात घेता येईल की समास अत्यंत सोपा आणि साधा सरळ असून आपल्याला उदाहरणांवरून चटकन समजू शकते. धन्यवाद. आपण मला इथे शिकवण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद आभारी असून धन्यवाद मानते.